ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह रद्द, अचानक लागलेल्या ब्रेक मागील कारणांची चर्चा। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित विवाहाला अखेर ब्रेक लागला। येत्या 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी दोघींनी केली होती। विवाहासाठी दोघींनी पोलीस प्रशासनाकडे सुट्टीचा अर्जही सादर केला होता। मात्र आता हा विवाह रद्द झाल्याची माहिती समोर आली। विवाह नेमका कोणत्या कारणामुळे रद्द झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पोलीस भरतीच्या काळात दोघींची ओळख झाली होती। पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाल्यानंतर भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण करून दोघी पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाल्या। प्रशिक्षणानंतर काही काळ दोघींची मुख्यालयात नियुक्ती झाली आणि त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली। दोघींमध्ये जवळीकता देखील निर्माण झाली। त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती। त्यांच्या नात्याला एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून विरोध असल्याची चर्चा होती। कुटुंबियांनी याबाबत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान दोघींनी विवाहासाठी अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला होता। विशेष म्हणजे या अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडण्यात आली। त्यामुळे त्यांच्या प्रस्तावित विवाहाची पोलीस दलासह परिसरात मोठी चर्चा होती। आता अचानक हा विवाह रद्द झाल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले। कुटुंबियांचा विरोध, वैयक्तिक कारणे आणि अन्य कोणते कारण यामागे आहे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही। दरम्यान दोघींपैकी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून लिंग बदलाविषयी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती। या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रस्तावित विवाहाबाबत चर्चा रंगली होती। मात्र विवाह रद्द होण्याचं कारण याच्याशी संबंधित आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। भारतामध्ये सज्ञान समलैंगिक व्यक्तीमधील परस्पर संमतीने असलेले संबंध गुन्हा मानले जात नाही। मात्र समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही। त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस दलासह कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। आता विवाहच रद्द झाल्याने त्यामागे नेमके कारण काय याची उत्सुकता निर्माण झाली। पोलीस प्रशासन किंवा संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार। आता नेमकं काय समोर येतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।